या जगाच्या पाठीवर एवढी वाईट जात आहे. या लोकांना आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रचंड मोठ्या पगारी आहेत, पण शेतकऱ्याचं रक्त पिणारी जात आहे. आणि गेल्या 1 वर्षापासून माझा तालुका अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा अमर विनंतीने याला फाईट करतो. आणि आत्ता कुठं तहसीलदार साहेबांनी यांना न्याय दिलेला आहे. त्या संबंधित तलाट्याची त्यांनी बदली केलेली आहे आणि या प्रकरणाची डी लावलेली आहे. येत्या 2 महिन्यामध्ये आम्ही संबंधित SDMकडे जाऊन फॉलोअप करून ताबडतोबीनं कसा निकाल लागेल हा आम्ही प्रयत्न करणार आहोत. नंबर 2, सर्वात मोठा अवघड आणि बेसावर प्रश्न असा आहे की या 52 गावामध्ये एकाही गावामध्ये तलाट्याचं घर नाही. हे जे सगळ्याचे मुलं शहरामध्ये शिकतात, यांच्याकडे गाड्या आहेत, यांच्या बायकाच्या अंगावर सोनं आहेत, मोठी प्रॉपर्टी आहे, तरीही हे लोकांना त्रास देतात. आणि साकोचा अन्य गावच्या माणसाला श्रीरामपूरमध्ये यावं लागतं. प्रचंड मोठा आर्थिक त्रास होतो. आणि म्हणून गेल्या अनेक दिवसापासून आम्ही आता गप्प बसताना निवेदनाने आमचे मार्ग सगळे संपलेले आहेत. म्हणून आम्ही अनेक आता परवाच्या 2 महिन्यापूर्वी शिंदे नावाच्या गाव 40 गावामध्ये, या 40 गाव शिंदे गावामध्ये आम्ही एका तलाट्याची गावापासून धिंड काढलेली आहे. आता आम्ही ज्या ठिकाणी तलाठी दिसेल त्या ठिकाणच्या अंगावर शाई फेकून याच्या तोंडाला काळं पासून त्याची धिंड काढणार आहोत. का त्याशिवाय आता आम्हाला न्याय मिळणार नाही. तहसीलदारकडनं आता न्याय आम्हाला मिळणं आता टोटली बंद झालेलं आहे. आता आम्ही हातामध्ये बूट घेऊन हा आम्ही विषय करणार आहोत. भ्रष्ट तलाठ्याविरोधात तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा. शिरूर, अनंतपाळ. शेतकऱ्यावरील अन्याय, भ्रष्टाचार आणि प्रशासकीय दिरंगाई विरोधात सोमवारी बसवेश्वर चौकापासून तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. विशेष म्हणजे तलाठ्याच्या प्रतिकात्मक पुतळा करून अंतयात्रा काढलेली दिसून आली. शिरूर, अनंतपाळ येथील शेतकऱ्यांनी काढलेल्या या मोर्चात विविध मागण्या करण्यात आल्या. यात तलाठी व मंडळ अधिकारी यांनी फेरफारची चौकशी करूनच फेरफार करावा. चुकीच्या निर्णय पद्धतीमुळे 12 वर्ष मानसिक त्रास होतोय, त्यासाठी नवीन नियमावली लागू करावी. फेरफारसाठी 5,000 ते 10,000ची मागणी करतात, त्यावर कार्यवाही व्हावी. अशा विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रतिकात्मक पुतळ्याची अंतयात्रा काढून प्रशासनास जागे करण्यासाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शेवटी तहसीलदारांनी मागण्याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व अमर येंजने यांनी केले. या मोर्चात अखिल भारतीय भ्रष्टाचार समितीचे प्रदीप पाटील खंडापूरकर, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पेठे, संजय येंजने यांच्यासह महिला शेतकरी मोठ्या संख्येने